चरित्र बघितलं तर लक्षात येईल. आणि अहिल्याबाईचं म्हणून नाही, ऐकलं असेल ना रजिया सुलतान, ऐकलं? काही म्हणा आम्ही कशाला गेलो एवढे इतिहासाचे पन्ने पाहायला, गादीवर बसवलं मुलीला, एवढंच नाही तर ऐकलं असेल बंद रहे दिल वालों पर वो हमने सुनी कहानी थी, कोक में मर्दानी हो वो झांसी वाली राणी थी. झाली की नाही वंशाचा दिवा? एवढंच नाही तर क्रांती ज्योती सावित्रीबाई, जिने महिलांसाठी शिक्षणाची दारं उघडी केली. आणि म्हणून आज मात्र प्रत्येक क्षेत्रात महिला दिसून येते पुढं. आणि एवढंच नाही तर तुमच्या गावातही समोर ह्याच दिसतं बघ, बाकी बसले माग. आता सध्या जिथं पाव तिथं महिलांचीच गर्दी आहे की नाही? कशाची? अर्धीची गर्दी. कोणती अर्धी? हे नाही हो, तिकीट म्हटलं मी. काही विचार अर्ध्या तिकीटची गर्दी तुमच्या गावात तसंच दिसत आहे. असो, तर मुलगी जन्माला आली, आनंदोत्सव साजरा केला, नाव ठेवलं अहिल्या. अहिल्या मात्र लहानाची मोठी होऊ लागली. अवघ्या बाल्यपणात तिला धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, अध्यात्मशास्त्र मानकोजी शिंदेच्याच विद्यापीठात शिकवल्या गेलं. स्वतः वडिलांनी मुलीला मात्र वाचण्यापासून तर सर्व पारंगत विद्या केली. आणि